अभय 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 अगं कशाला ओरडते? काय आग लागली का? अभय मैत्री इज प्रेग्नेंट. बर काय काही काय बोलते तू? प्रेग्नंट कशी असेल? झोपेतेस का? झोपेत झोप उडाली आहे माझी. अभय मी तिला फोन केला होता तर ती म्हणाली की ती दमली आहे, नंतर बोलू. दमण्यासारखं काय करते ती? हे बघ, ही वेळ ना सरकॅस्टिक बोलण्याची नाही. ती काय करते काय करत नाही. तिची उद्या टेस्ट आहे. ती मला म्हणाली की आता ती ऍडल्ट आहे, इंडिपेंडेंट आहे, तिला माझ्यासारखं रिस्पॉन्सिबल व्हायचंय. माझ्यासारखं म्हणजे तिला आई व्हायचंय. म्हणजे तेवढ्यावरनं तुझं म्हणणं आहे ती प्रेग्नंट आहे? हे कसं शक्य आहे? कसं शक्य आहे म्हणजे? उद्या तिच्या टेस्टचा रिझल्ट आल्यानंतर ती आपल्याला कळवणार आहे. तोपर्यंत आपण थांबून राहायचं का? मी चालले पुण्याला. ए इकडे इकडे. अगं काय अगं उगाच हवेत गोळीबार कशासाठी करतेस तू सगळं कळल्याशिवाय? अगं आधी नीट कळू दे, मग गरज असेल तर जाऊया पुण्याला. गरज असेल तर? व्हॉट डू यू मीन गरज असेल तर? अरे आय एम शुअर ती प्रेग्नंट आहे. अभय इतका थंड कसा राहू शकतोस तू? सर्जन आहेस का तू? रिलॅक्स रिलॅक्स आहे ना का? अगं अनॅस्थेटिस्ट आहेस ना तू? कुठलेही निर्णय घाई गर्दीत घ्यायचे नसतात. हे मी तुला सांगायला पाहिजे का आता? जरा शांतपणे घे, जरा कळू दे सगळं आपल्याला, मग आपण पुण्याला जायचं का नाही ते ठरवू. त्याशिवाय जायचं नाही. तू काय बोलतोयस? तुला कळतंय का? हा, आपल्या मुलीचं अजून लग्न झालं नाहीये, ती प्रेग्नंट आहे. काही वाटतं तुला? अरे बाप आहेस तू. काय चाललंय तुझं? आय अंडरस्टँड. आणि बाप आहे म्हणूनच सांगतोय तुला, शांतपणाने घे जरा. शांत रहा. तुला मी कितीही पटवून सांगितलं ना तर एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा मी तुला पटवून देऊ शकत नाही. मी आई आहे, मलाच काहीतरी केलं पाहिजे. तुला काहीच वाटत नाही. तुझं चालू देत, मी चालले पुण्याला. रिलॅक्स. काय वेडेपणा चाललाय तुझा? आणि मला काही वाटत नाही म्हणजे? सगळं नीट कळल्याशिवाय आपण पुण्याला जाणार नाही आहोत. दॅट्स इट. ओरडत नाहीये पण नाहीतर तू ऐकलं नसतं ना. आणि झोपायला जा. मी आहे. चिडायचं नाही. चिडायचं नाही. मैत्री, गोष्टी घडून गेल्यात. आपल्या काय हातात आहे? चिडायचं नाही अजिबात. शांतपणे बोलायचं सगळं. ए यार उद्या ना. हॅलो, हॅलो, कोण आहे? मैत्री, मी आहे, आई. काय फोन केला? मी झोपले होते ना. नाही ग, तू ते तुझ्या टेस्टचं बोलली होतीस ना मगाशी. ते काही केल्या डोक्यातून जाईना माझ्या, म्हणून केला होता फोन. तू मला आधी का नाही सांगितलंस? तर आधी काय सांगायचं याच्यामध्ये? आधी काही झालंच नव्हतं. झालं नाही काय तर तुम्हाला कशाला त्रास द्यायचा उगाच? अगं त्रास कसला आलाय त्यात? अशा गोष्टी आधीच सांगाव्यात बाळा. बाळा, बरी आहेस ना तू? तुला मैत्री, तुला टेन्शन आलंय का खूप टेस्टचं? बघ, मला खूप टेन्शन आलंय. तर प्लीज तू बोलून तो विषय वाढवू नकोस. ठेवू का मी? नाही, आय एम सॉरी. मला टेन्शन नाही वाढवायचंय ग तुझं. मी नाही विचारणार तुला, पण मी एक विचारू का तुला?
मी मी येऊ का तुझ्या बरोबर टेस्टसाठी? नाही म्हणजे कसं आहे, मी नुसते आई नाही आहे ना तुझी, डॉक्टर सुद्धा आहे मी. ए आई, हे बघ काही गरज नाहीये. सौमित्र पण डॉक्टरच आहे. तो आला होता गेल्या वेळी. हॅलो, म्हणजे आधीच सुद्धा झालंय का असं? ऑफकोर्स झालं होतं आई. तो आला होता आणि काही फायदा झाला नाही. टेस्टचा रिझल्ट निगेटिव्हच आला. अगं पण जर आधी एकदा हे झालंय तर मग या खेपेला तू जरा काळजी घ्यायला हवी होतीस ना. अच्छा, तुला असं म्हणायचंय की चूक माझीच. ठीक आहे, तुम्ही मला ब्लेम करा. सतत सतत ब्लेम करत राहू द्या. माझी टेस्ट आहे आणि तुम्ही ब्लेम करा. थँक्यू. नाही 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 प्लीज नाही नाही, तसं नाही म्हणायचं मला. पण माझं म्हणणं असं आहे की जरा थोडंसं जबाबदारीने वागलं आपण तर काही चुकीचं झालं असतं का? मी तुला सांगितलं ना, मी सगळं जबाबदारीनं करणार आहे. मला माझी खात्री आहे की रिझल्ट पॉझिटिव्ह येणार आहे. मला नाही सोडायचा हा चान्स. म्हणजे तू तयार आहेस याच्यासाठी? अगं तुझी फार घाई होती असं नाही का वाटत तुला? घाई? उलट उशीर झालाय या सगळ्या गोष्टींना. अगं अजून लहान आहेस तू बाळा. थँक्स आई, तू मला सूट देतेस पहिल्यांदा आयुष्यात. कॉंग्रॅट्स. पण तू नको येऊस, ओके? मी तुला उद्या टेस्ट झाली की फोन करते. हा चल. एक मिनिट एक मिनिट. नाही मी नाही येत. मी नाही येत. पण माझी एक मैत्रीण आहे गायनाक, तिला पाठवू का मी? आई तिथे ओळखी वर्कआउट नाही होत. मी तुला उद्या फोन करते टेस्ट झाली की. प्लीज मला आत्ता झोपू दे, नाही तर मला उद्या टेस्ट मध्ये झोप येईल. मी फोन सायलेंट वर करते, ओके? त्रास देऊ नकोस. बाय 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 बाय. अभय, बहादूर गेला. अभय ऐक ना, बोल. मला आवाज अजिबात सहन होत नाही. पण मला सहन करावा लागेल. आय हॅव टू बी ब्रेव्ह. अभय तू जरा तोंड त्या बाजूला कर. कान इकडे. अभय अभय आपली मुलगी आता लहान राहिलेली नाहीये. मला चांगलं माहिती आहे ती मोठी झाली. किती इमॅच्युअर आहे ती. मला तुझ्या या शब्दांच्या खेळामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. अभय अभय तुला आठवतं ते मुन्नी बदनाम हुई गाणं? ते त्याच्यानंतर मी तिला एक मोठं अॅनाटॉमीचं लेक्चर दिलं होतं. मैत्री ते सगळं लेक्चर विसरले. ते गाणं ना असं अंगात भिनलंय तिच्या. वेड्यासारखी त्या सौमित्राच्या प्रेमात पडले ती. सगळं 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 विसरून गेले. मला कळेल असं बोलशील का? हे बघ, ते सगळं प्रकरण खरं निघालं. तू म्हणालास मला पॅनिक होऊ नकोस म्हणून, पण ते आता सगळं खरंच झालंय. आणि ही तिची पहिली वेळ नाहीये. म्हणजे सेकंड चान्स घेता येते. आणि आपल्याला काहीच माहिती नाही. म्हणजे पहिल्या खेपेला जेव्हा झालं तेव्हा त्यांचं परस्पर त्यांनी निस्तरलं आणि आपल्याला काही कळलंच नाही. हे काय? अरे म्हणजे काय करतोयस तू? डॉक्टर आहेस ना तू? तुला एवढी साधी गोष्ट कळत नाही? मैत्री काय? प्रेग्नंट? शाऊट हळू बोल. खरंच प्रेग्नंट आहे? व्हॉट डू यू मीन खरंच प्रेग्नंट आहे? तुझी काहीतरी गल्लत झाली असेल ग. माझी मी कशी चुकू शकते? घोडचूक तुझ्या लेकीने केली आणि ती मी माझ्या कानाने ऐकली.
ओ माय गॉड, ओ माय गॉड. काय झालं? अभय, तुझ्या लक्षात येत आहे का? अरे हे प्रकरण फक्त आपल्या दोघांनाच माहिती नाहीये. सौमित्राच्या घरच्यांना सगळं माहितीये. हा, म्हणून तर ते लग्नाची एवढी घाई करतायत ना. माई हॅज नो कंट्रोल ओव्हर दिस गर्ल. माई? माईला कशाला याच्यात मध्ये आणते? माईचा काही संबंध नाही याच्यात. मैत्रिणी बाहेर जाऊन काय करते त्याचा माईशी काही संबंध नाही. आता का माईने तिला हाताला धरून बाहेर घेऊन जायचं की काय प्रत्येक वेळेला? माईंचं नाव घेतल्यावरती इतका अग्रेसिव्ह होऊ नकोस. मला अजिबात भांडायचा मूड नाहीये. मला माझ्या मुलीची काळजी वाटते. मलाही भांडायचं नाहीये आणि मलाही माझ्या मुलीची काळजी आहे. आय सी. हा, ऍक्च्युली आय डोंट सी. नाही, चालू दे चालू दे. तू दारू पी, पण मी तिची आई आहे. मी तिच्यासाठी काहीतरी करीन. तुम्ही आत्ता अजिबात इश्यू करू नका या गोष्टीचा, ठीक आहे? आता तुम्ही खरंच बरे झालात का तसं तुम्हाला वाटतंय फक्त? आता हे आपल्या रिपोर्ट आल्याशिवाय कळणार आहे का? तुम्ही असं दपादपा खायला लागू नका, कळलं? परवा खा, उद्या रिपोर्ट येईल. रिपोर्ट आले मला फोन कर, रुळून जाऊ नका एकदा. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन, आले वाटतं रिपोर्ट. तुला लाज नाही का रे वाटत? मला कसे कॉंग्रॅच्युलेशन म्हणतोस तू? हा, हॅलो, हां काकू, मी सौमित्र. तुम्ही इतक्या रात्री फोन केलात. मी ॲक्च्युली काही प्रॉब्लेम झाला का? प्रॉब्लेम? तू तू मला विचारतोयस काय प्रॉब्लेम आहे? काय? तू आणि ती मैत्री, तुम्ही दोघे आहात प्रॉब्लेम. इतका राग येतोय ना मला तुम्हा दोघांचा. मला काय काय केलं मी? अरे ती 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 एक अर्धवट आहे. तू कसं काय वागू शकलास असा? होमिओपॅथ झालास म्हणून काय झालं? डॉक्टर आहेस ना तू? हा, किती जबाबदार माणूस समजत होते मी तुला. कसा काय वागू शकलास असा? आय डिडंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम यू. कुठली गोष्ट? काय काय म्हणताय तू? तू बोलू नकोस, आता मी बोलणार, ते तू ऐक. काय रे, हा, त्या विघ्नेशच्या जागी जर तुला एखादी बहीण असती आणि तिच्याशी जर कुणी असं वागलं असतं तर खपवून घेतलं असतंस का रे तू? हा, मला इतका राग येतोय ना आता ह्या क्षणी तुम्हा दोघांचा. तुझा जास्त नाही, तिचा तिचा मैत्रीचा. तुझ्यासारख्या बेजबाबदार माणसावरती प्रेम करून बसली ती. ना ना, यू जस्ट वेट. आम्ही आत्ताच्या आत्ता पुण्याला येतोय. यू जस्ट वेट. काय झालं? काय म्हणाला तो? काय म्हणणार? मी बोलूच दिलं नाही त्याला. अगं, ऐकून तरी घ्यायचंच त्याचं. हु आर यू? मैत्रीचा बाप आहेस ना, इतका कूल कसा काय असू शकतोस तू? आत्ताच्या आत्ता आपण पुण्याला निघतोय. ड्रायव्हरला फोन कर आत्ताच. अगं, आत्ता कुठे ड्रायव्हर? मी चालवतो. नो, मग तू चालव. हात पाय कापतायत माझे. मग काय करायचं? काय करायचं म्हणजे? आपण काही करू शकतो. आपण कसंही जाऊ शकतो. आपण विमानाने जाऊ शकतो, आपण हेलिकॉप्टरने जाऊ शकतो, आपण चार्टर्ड प्लेन करू शकतो, काही करू शकतो आपण. टॅक्सीने गेलं तर चालेल का? गुड आयडिया, गुड आयडिया. ह्याचा फोन का बिझी लागतोय? हॅलो, टॅक्सी पाहिजे पुण्याला जायला आत्ता. हा, पाठवा. अरे सौमित्र, कुठं? आलोच. तुम्ही कुठे गेलात इतक्या रात्री? काय नाही रे, शतपावली करून आलो, जरा चक्कर मारून आलो. बाबा, बाबा थांबा, बाबा थांबा.
सिगरेट ओढून आलात ना? काय काय वगैरे काही नाही. तुम्हाला व्यवस्थित कळतंय मी काय बोलतोय. आता रात्र आहे, शांत आहे, आपल्याला क्लिअर कळतंय आपण काय बोलतोय. हा, ओढली ना सिगरेट? तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी, पार्ट्या सिगरेट हे बंद करा. तुम्ही ऐकतच नाही माझं. सिगरेट? नाही नाही, तुम्हाला नाही सापडत आता कारण, त्यामुळे शोधू पण ना. मी कारण शोधतच नाहीये आणि ओढली सिगरेट, ओढली. काय म्हणणं आहे तुझं? हा? ओढली. आणि तू मला विचारायचं नाहीस. मी बाप आहे तुझा, कळलं का? मी माझ्या घरात काय वाटेल ते करेन. आणि मी बाहेर जाऊन सिगरेट ओढली, घरात तर नाही ना ओढलेली. काही ऑब्जेक्शन घ्यायचं कारण नाही. ओढली सिगरेट तर ओढली. काही कोणी मला बोलायचं नाही आणि विचारायचं नाही. ओरडा, अजून ओरडा, म्हणजे आईला कळेल. कळू दे, कळलं तर. घाबरत नाही मी तिला. तुमच्याशी ना आता मला वेळ नाही, मला एवढं टेन्शन आलंय. मी तुमच्याशी नंतर बोलतो आला. इतक्या रात्रीचा कुठं निघालास रे सौमित्र? ते मी आलोच, जरा जाऊन येतो. नाही जायचं, अजिबात जायचं नाही. इतक्या रात्रीचं बाहेर फिरताना लोकांनी पाहिलं ना, लोक माल नावं ठेवतील. मला म्हणतील ठोंबऱ्यांनी पोरांना मोक्काट वाऱ्यावर सोडलेला दिसतोय. हो बाबा, ऐका ना, माझं एक काम आहे, मैत्रीकडे चाललोय आता, त्यामुळे प्लीज. अरे, मैत्रीकडे काम आहे इतक्या रात्री? हो कमाल आहे. प्लीज, आईला सांगू नका. असं नलिनी? हो. ठीक आहे. बाप म्हणून प्रेमाने मी तुझं एवढं काम नक्कीच केलं, तिला कळू देणार नाही. पण तूही माझं एक काम करायचं. काय? या सिगरेटचं तुझ्यापुरतच ठेवायचं. हा. काय रे? किती वेळ दार उघडायला? अरे तू तू पुण्यात राहतो ना? काय काय नाही, वेळ नाही, परीक्षा नाही, कधी येऊन दार ठोठावायचं आपलं? मूर्ख. मैत्री कुठे? झोपले ती. ठीक आहे, येताना दारला. ए मैत्री, मैत्री, मैत्री उठ. मैत्री उठ. झोपू दे ना. मैत्री, मैत्री उठ. उठ, हे बघ मैत्री. बघ, तू झोपेत चालतोस का? तू जा. चुंबक नाहीये, मी आहे. मैत्री उठ. हे बघ कोण आलंय बघ. हे बघ, मी आहे सौमित्र ठोंबरे, होमिओपॅथी क्लिनिक, वरचा मजला, बॉयफ्रेंड. मी हा, हीच. तू आधी सांगितलं का नाही मला याच्या आधी? मी आत्ता ह्या मूड मध्ये नाहीये. हे बघ, मला सांग, काही झालंय का? कोणाला? तुझ्या आणि तुझ्या आईमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नाही, ओके आहे सगळं. तुझ्या आईचा मला आत्ता फोन आला होता. त्यात काय एवढं, मला पण आला होता. तुला का आला होता फोन? त्या खूप हायपर झाल्या होत्या आणि त्या असं चिडचिड करत होत्या माझ्यावर. अरे पण का? मला काय माहित का? त्या मला म्हणाल्या तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, आमच्या मुलीबरोबर काय केलंयस वगैरे. तू आता निघालेत ते इकडे यायला पुण्याला.
अरे यार लोक माझं टेन्शन का वाढवतात यार. उद्या माझी टेस्ट झोप उडवत आहे ते माझी. मैत्री हे बघ, मला खरं खरं सांग, काही झालंय का? नाही काय झालंय. तुला फोन आला ना त्यांचा, तेव्हा काय म्हणाल ते? मी म्हणलं हॅलो, ती म्हणली की हॅलो. मी तिला सांगितलं की टेस्ट आहे, तर मग ती मला म्हणली की मी पुण्याला येतो. मला राग आला. म्हणलं तू कशाला येते पुण्याला? मग मला का फोन करतायत? मला काय माहिती. तुला नाही माहिती, तुला माहिती पाहिजे ना. काय काय हो मैत्री, तू खोटं बोलू नकोस हा. खोटं नाही बोलत आहे, मला नाहीये माहिती. हे बघ मैत्री, तुझी लपवायची घाणेरडी सवय जुनी आहे. आता जर तू ह्या वेळेला काही लपवत असेल ना, तुला सांगतो ही वेळ चुकीची आहे. आता ते येत आहेत इथे. पण मी नाही लपवते, मला नाही माहिती, नाही माहिती, नाही माहिती. एक्सक्यूज मी, माझी काही मदत होऊ शकते का?